Hello students, today we will start with the new topic number 11, alcohols, phenols and ethers. This is the second topic of organic chemistry whose weightage is 4/6 marks. Means there will be question in examination for 6 marks. You have to attempt 4 marks question which are compulsory. 6 मार्काचे विचारले जाणार, 4 मार्काचे तुम्हाला सोडवावे लागणार. या 4/6 मध्ये आपल्याला टॉपिकचं नाव आहे अल्कोहोल्स, फेनॉल्स अँड इथर्स. 3 subtopics are there in this particular topic. First is alcohols, another is phenols, and next one is ethers. In 11th science class, we have seen basic principles of organic chemistry. In that basic principles of organic chemistry, we have seen the classification of organic compounds by 2 ways. One is on the basis of structure and another was on the basis of functional group. तर फंक्शनल ग्रुप वरून आपण जे क्लासिफिकेशन करत होतो त्या क्लासिफिकेशन मध्ये OH means hydroxy group. OH means hydroxy group containing compounds जे आहेत ते हे 2 कंपाउंड्स आहेत, alcohols आणि phenols. Alcohols and phenols have functional group OH in their molecules. अल्कोहोल असो का फेनॉल असो त्याच्यामध्ये OH म्हणजे हायड्रॉक्सी ग्रुप हा फंक्शनल ग्रुप असतो. तर इथं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा त्याच्यामध्ये डायव्हॅलंट ऑक्सिजन म्हणजे 2 व्हॅलन्सी असणारा ऑक्सिजन हा इथरचा फंक्शनल ग्रुप असतो. तर अल्कोहोल आणि फेनॉल मध्ये OH म्हणजे हायड्रॉक्सी ग्रुप हा फंक्शनल ग्रुप असतो. तर इथर मध्ये O हा फंक्शनल ग्रुप असतो. मग आपल्याला इंट्रोडक्शन या पार्ट मध्ये व्हॉट इज मीन बाय अल्कोहोल, व्हॉट इज मीन बाय फेनॉल आणि व्हॉट इज इथर तो पार्ट पाहायचा. अल्कोहोल्स these are derivatives of aliphatic, saturated or unsaturated hydrocarbons having OH, that is the hydroxy group, as functional group in their molecules. बघा अल्कोहोलचे डेरिव्हेटिव्हज असतात कुणाचे, एलिफॅटिक, सॅच्युरेटेड किंवा एलिफॅटिक अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्सचे ज्याच्यामध्ये OH म्हणजे हायड्रॉक्सी ग्रुप असतो फंक्शनल ग्रुप म्हणून. तर ज्या एलिफॅटिक, सॅच्युरेटेड किंवा अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स मध्ये OH ग्रुप हा फंक्शनल ग्रुप म्हणून प्रेझेंट असेल त्या कंपाउंड्सना आपण म्हणतो अल्कोहोल्स. आपण जेव्हा फेनॉल्स म्हणतो तेव्हा फेनॉल्स मध्ये पुन्हा एकदा OH ग्रुपच असतो, पण OH इज डायरेक्टली अटॅच्ड टू aromatic ring carbon atom. जेव्हा OH डायरेक्टली अटॅच झालेला असतो aromatic रिंगच्या कार्बन ॲटमला तेव्हा आपण त्या कंपाऊंडला फेनॉल असं म्हणतो. तेव्हा त्याला आपण काय म्हणतो, फेनॉल. फेनॉल्स आर aromatic hydroxy compounds. These are aliphatic, saturated or unsaturated hydroxy compounds. अल्कोहोल हे aliphatic hydroxy compound असतात, तर फेनॉल हे aromatic hydroxy compounds असतात.
having OH directly attached to aromatic ring carbon atom. One more term they are given us, that is the aromatic alcohol. Aromatic alcohol. Aromatic alcohols are those in which here is OH group, here is aromatic ring also. म्हणजे त्यात OH ग्रुप पण असणार, aromatic ring पण असणार, but OH is attached to side chain carbon atom of aromatic ring. लक्षात घ्या, एरोमॅटिक अल्कोहोल कधी म्हणायचं तर त्या कंपाऊंड मध्ये OH असणार आहे, त्या कंपाऊंड मध्ये एरोमॅटिक रिंग पण असणार आहे, मात्र OH ग्रुप हा आपण फेनॉल्स मध्ये जसं म्हणलो OH डायरेक्टली बेन्झीनच्या कार्बन ॲटमला किंवा एरोमॅटिक रिंगच्या कार्बन ॲटमला जोडलेला असतो, तसा एरोमॅटिक अल्कोहोल मध्ये OH हा साइड चेन च्या कार्बन ॲटमला जोडलेला असतो. एरोमॅटिक रिंग त्यात असली तरी एरोमॅटिक रिंगच्या कार्बनला OH जोडलेला नसतो, तर तो साइड चेनला जोडलेला असतो. इफ सच इज द केस वी कॉल इट ॲज एरोमॅटिक अल्कोहोल. तर एरोमॅटिक अल्कोहोल आपण इथं विचारात घेतली एक टर्म. त्याच्यानंतर पुढचे टर्म आहे इथर्स. दिस इथर्स आर aliphatic or aromatic compounds. ते aliphatic किंवा aromatic असू शकतात, in which oxygen atom or ethyl linkage. O atom म्हणजे काय म्हटलं जातं त्याला, ethyl linkage is joined either to two alkyl groups or two aryl groups or one alkyl group and one aryl group. बघा, एलिफॅटिक किंवा एरोमॅटिक कंपाऊंड असतात इथर्स म्हणजे, त्याच्यामध्ये O हे इथरल लिंकेज असतं आणि ते O इथरल लिंकेज जॉईन झालेलं असतं आयदर टू टू अल्काइल ग्रुप्स, ते एक तर दोन अल्काइल ग्रुपला जोडलेलं असेल किंवा दोन अराइल ग्रुपला जोडलेलं असेल किंवा एक अल्काइल ग्रुप आणि एक अराइल ग्रुप अशी त्याची अटॅचमेंट असेल. फॉर एक्झाम्पल R O R डॅश हे दोन R सारखे असतील किंवा वेगवेगळे, पण हे अल्काइल ग्रुप आहे म्हणून दोन अल्काइल ग्रुप वाले हे इथर झालं. किंवा AR O AR डॅश हे दोन एरोमॅटिक रिंग्स आहेत, दोन एरोमॅटिक रिंग सारखे असतील किंवा वेगवेगळे असतील, पण दोन एरोमॅटिक रिंग O ला जोडले ते झालं एरोमॅटिक इथर. दोन एलिफॅटिक ग्रुप जोडले एलिफॅटिक इथर आणि एक एलिफॅटिक एक एरोमॅटिक असं पण लिहिता येतं. AROR एक एरोमॅटिक रिंग दुसरी एलिफॅटिक चेन असं पण इथर असतं. इथर मध्ये जेव्हा दोन्ही ग्रुप सारखे असतील, हे दोन्ही सारखे असतील तेव्हा त्याला सिंपल किंवा सिमेट्रिकल इथर म्हणतात, सिंपल किंवा सिमेट्रिकल. पण इथर मध्ये जेव्हा दोन ग्रुप वेगवेगळे असतात तेव्हा त्याला मिक्स्ड किंवा अनसिमेट्रिकल इथर असं पण म्हणतात. तर अल्कोहोल मध्ये आपण एक्झाम्पल्स त्याची पाहणार आहोत. यसी अल्कोहोल मध्ये समजा आपण लिहिलं CH3OH. इन जनरल अल्कोहोलला असं रिप्रेझेंट करतात ROH. एक्झाम्पल लिहिलं CH3OH, परत लिहिलं C2H5OH. आता एकच OH असावा असं काही बंधन नाही. अल्कोहोल किंवा फेनॉल may contain one or more
alcohol or phenol may contain one or more OH groups in their molecules. Suppose if I write like this, CH2OH, and this one group is again CH2OH. इथे तुम्हाला दोन OH दिसतात, यात एकच OH दिसतो. तर एकच OH ग्रुप असणारं अल्कोहोल पण असतं, दोन OH ग्रुप असणारं अल्कोहोल पण असतं, तीन वालं पण असू शकतं, 5-6 जास्त असे OH ग्रुप वालं पण अल्कोहोल असू शकतं. ते त्याचं पुढे क्लासिफिकेशन पाहताना येणार आहे. Alcohols are derivatives of hydrocarbons. Derivatives of hydrocarbons which are either saturated or unsaturated, and they are obtained by replacing hydrogen atoms of hydrocarbon by hydroxy groups. Means alcohol contain one or more OH groups in their molecules. Phenols again contain one or more OH groups in the compound, but in that case OH is directly attached to aromatic ring. OH चा डायरेक्ट aromatic ring ला जोडलेला आहे. इथं तुम्ही असं कंपाऊंड लिहू शकता OH आणि OH. यात एकच OH होता, यात दोन OH आहेत. तुम्ही एक किंवा एकापेक्षा जास्त OH डायरेक्टली aromatic ring ला जोडू शकता आणि ते जोडल्याने जे कंपाऊंड तयार होतं त्याला आपण फेनॉल असं म्हणतो. परत मी सांगितलं एरोमॅटिक अल्कोहोल. एरोमॅटिक अल्कोहोल म्हणताना त्यात बेन्झीन रिंग असणारच आहे, पण त्याला जोडून CH2 आणि काय लिहिलं मी OH. This OH is not attached to the aromatic ring directly. हा OH aromatic ring ला डायरेक्ट जोडलेला नाही, तो CH2 ला जोडलाय आणि CH2 aromatic ring ला जोडलाय, म्हणून याला aromatic अल्कोहोल असं म्हणतात. आणि मग शेवटी सांगितलं इथर्स. इथर मध्ये आपण असं म्हणू शकतो these are the derivatives of hydrocarbons in which ethyl linkage, that is the oxygen, is joined either to two alkyl groups or two aryl groups or one alkyl and one aryl group, depending upon the nature of these alkyl or aryl groups. Ethers are of two types. One is symmetrical or simple ether, another is unsymmetrical or mixed ether. Simple ether has two alkyl or aryl groups similar attached to the oxygen, and mixed ether has two alkyl or aryl groups different attached to the oxygen or ethereal linkage. I have given you one or two examples: alcohol, methyl alcohol, ethyl alcohol. This is ethylene glycol. त्याच्यानंतर फेनॉल मध्ये मी तुम्हाला इथे दिला फेनॉल इटसेल्फ किंवा बेन्झिनॉल. इथे दिला तुम्हाला मी 1,2-डायहायड्रॉक्सीबेन्झीन. हायड्रॉक्सीबेन्झीन म्हणजे फेनॉल, हा 1,2-डायहायड्रॉक्सीबेन्झीन हा पण फेनॉल. परत मी एरोमॅटिक अल्कोहोल दिलं ज्याचं नाव आहे बेन्झाइल अल्कोहोल. बेन्झीन रिंगला CH2 ग्रुप असा जर असेल तर त्याला बेन्झाइल असं म्हणलं जातं, आणि या बेन्झाइलला OH म्हणून त्याला म्हणायचं बेन्झाइल अल्कोहोल. बेन्झाइल अल्कोहोल इज द एरोमॅटिक अल्कोहोल. आफ्टर दॅट वी हॅव सीन व्हॉट इज इथर. तर इथर मध्ये एक्झाम्पल इथे लिहिलेले आहेत इन जनरल. पर्टिक्युलर से CH3OCH3 म्हणजे डायमिथाइल इथर, C2H5OCH3 म्हणजे इथाइल मिथाइल इथर. पहिला आहे दोन ग्रुप सारखं असणारं सिंपल इथर, दुसरं आहे दोन ग्रुप वेगवेगळं असणारं मिक्स्ड इथर. तर तुम्हाला सिंपल इथर आणि मिक्स्ड इथर असं पण त्याच्यामध्ये पाहावं लागतं. हा इंट्रोडक्टरी पार्ट होता. आफ्टर द इंट्रोडक्टरी पार्ट of alcohol, phenol and ether, we will go to the further part, that is the classification. आता पुढचा पार्ट जो आपल्याला दिलेला आहे तो क्लासिफिकेशनचा आहे. आपण क्लासिफिकेशन पाहणार आहोत. कोणाकोणाचं तर अल्कोहोलचं पण क्लासिफिकेशन असतं आणि इथरचं पण क्लासिफिकेशन असतं. फेनॉलचं आणि अल्कोहोलचं एकाच प्रकारे लिहिलं जातं, त्यामुळे फेनॉल
एकत्रित पाहणार आहोत आणि मग इथरचं मात्र सेपरेटली आपण पाहणार आहोत. आता पाहिलंच आहे आपण, पण पुन्हा एकदा आपण ते रिवाइज करूया. नाउ वी विल गो टू द पार्ट दॅट इज द क्लासिफिकेशन. आता क्लासिफिकेशन मध्ये करण्याची वेळ येते तर एकापेक्षा जास्त प्रकारचे कंपाऊंड जर असतील तर सिस्टमॅटिक स्टडी करण्यासाठी आपण त्या कंपाऊंडचं काय करतो, क्लासिफिकेशन करतो. हियर आय विल राइट क्लासिफिकेशन ऑफ अल्कोहोल्स, फेनॉल्स अँड इथर्स. त्या क्लासिफिकेशन मध्ये पहिल्यांदा आपण विचारात घेतोय क्लासिफिकेशन ऑफ अल्कोहोल्स अँड फेनॉल्स. सी depending upon number of OH groups in one molecule of compound alcohols and phenols are classified as monohydroxy alcohols or phenols, त्यानंतर dihydroxy, monohydroxy, then dihydroxy. Next is polyhydroxy. तर असे त्याचे किती क्लासेस केले आहेत मग 3. से अल्कोहोल और phenol, they are classified into how many classes? 3 classes. पहिला क्लास आहे मोनोहायड्रॉक्सी किंवा मोनोहायड्रिक अल्कोहोल्स फेनॉल्स, दुसरा डायहायड्रॉक्सी किंवा डायहायड्रिक अल्कोहोल फेनॉल्स आणि तिसरा पॉलीहायड्रॉक्सी और पॉलीहायड्रिक अल्कोहोल फेनॉल असं आपल्याला पाहायचं आहे. तर मोनोहायड्रॉक्सी मध्ये एकच काय असणार आहे, OH. डायहायड्रॉक्सी मध्ये किती OH असणार आहे, 2. आणि पॉली मध्ये मोर दॅन 2, 2पेक्षा जास्त. एकच OH असणारा मोनोहायड्रॉक्सी, 2 असणारा डायहायड्रॉक्सी, 3 असणारा, 3 किंवा 3पेक्षा जास्त असणारा त्याला आपण पॉली असं म्हणतो. मोनोहायड्रॉक्सी मध्ये आपण असं लिहू शकतो CH3OH, C2H5OH. These are alcohols, but say here is phenol. हे दोघं अल्कोहोल्स आहेत आणि हा काय झाला फेनॉल. या दोघांमध्ये एकच OH ग्रुप आहे, यात सुद्धा एकच OH ग्रुप आहे. याला मोनोहायड्रॉक्सी अल्कोहोल्स किंवा मोनोहायड्रॉक्सी फेनॉल्स म्हणतात. इथं डायहायड्रॉक्सी जेव्हा म्हणतो तेव्हा CH2OH आणि CH2OH त्याला इथिलीन ग्लायकॉल असं म्हणायचं. त्याला म्हणायचं इथिलीन ग्लायकॉल. आणि त्यानंतर फेनॉलचं एक्झाम्पल लिहिताना OH आणि काय लिहिलं असं मी OH 1,2-डायहायड्रॉक्सीबेन्झीन, 1,2-डायहायड्रॉक्सीबेन्झीन. पॉलीमध्ये मी असं लिहितोय CH2OH, CHOH आणि CH2OH. हे ग्लिसरीन, ग्लिसरीन किंवा त्याला म्हणतात ग्लिसेरॉल. ग्लिसरीन किंवा ग्लिसेरॉल त्याला म्हणतात ग्लायकॉल. त्याला काय म्हणतात, ग्लायकॉल. तर ग्लायकॉल डायहायड्रॉक्सी आहे, ग्लिसरीन ट्रायहायड्रॉक्सी आहे. किंवा पॉलीहायड्रॉक्सी असं त्याला म्हणलं जातं कारण तिथं 3 OH आहे. इथं एक OH, इथं दुसरा OH, इथं तिसरा OH. 1, 2, 4 ट्रायहायड्रॉक्सीबेन्झीन. त्याला 1, 2, 4 ट्रायहायड्रॉक्सीबेन्झीन असं म्हणतात. तर 3 OH असणारा अल्कोहोल किंवा 3 OH असणारा फेनॉल, 2 OH असणारा अल्कोहोल किंवा 2 OH असणारा फेनॉल, 1 OH असणारा अल्कोहोल किंवा 1 OH असणारा फेनॉल. त्याच्यावरून त्याला मोनोहायड्रॉक्सी म्हणजे 1 OH वाला, डायहायड्रॉक्सी म्हणजे 2 OH वाला,
आणि पॉलीहायड्रॉक्सी म्हणजे मोर दॅन 2 OH असं आपण त्याला म्हणतो. ट्राय आणि स्वतंत्रपणे म्हटले नॉट हिअर देयर इज नॉट पॉली. फर्स्टली दे आर गिवन ॲज अ ट्रायहायड्रॉक्सी. ट्रायहायड्रॉक्सी मध्ये किती असणार मग 3 OH. इथं करेक्शन सांगतोय मी. ट्राय पण त्याने एक क्लास दिलेला मोनो डाय ट्राय असे क्लास दिले. मोनो मध्ये 1 OH, डाय मध्ये 2 OH, ट्राय मध्ये 3 OH. पण 3पेक्षा जास्त असतील तर मात्र त्यांनी त्याला काय म्हटलेलं आहे पॉलीहायड्रिक किंवा पॉलीहायड्रॉक्सी. याचा चौथा क्लास आपण असा लिहू शकतो पॉलीहायड्रिक किंवा पॉलीहायड्रॉक्सी. मग पॉलीहायड्रिक किंवा पॉलीहायड्रॉक्सी मध्ये किती असतील 3पेक्षा जास्त असतील. समजा इथं मी ग्लुकोज असं एक्झाम्पल घेतलं. फॉर एक्झाम्पल ग्लुकोज. तर ग्लुकोजचा फॉर्म्युला असा लिहितात CH2OH CHOH 4 टाइम्स आणि CH2OH. हे ग्लुकोजचं एक कंपाऊंड आहे. ग्लुकोज असताना ऍक्च्युअली असा असतो CHO CHOH 4 टाइम्स आणि CH2OH ग्लुकोज. ह्यात तुम्हाला 4 आणि 1 5 OH ग्रुप दिसतात जे की 3पेक्षा जास्त आहेत. 3पेक्षा जास्त OH असणाऱ्या कंपाऊंडला आपण पॉलीहायड्रॉक्सी अल्कोहोल असं म्हणणार आहोत. तर पॉलीहायड्रॉक्सी अल्कोहोल इथे एक्झाम्पल घेतले मी ग्लुकोज. फ्रुक्टोज जर घेतलं तर त्याच्यामध्ये 4 OH असतात फ्रुक्टोज मध्ये. सॉर्बिटॉल जर आपण घेतलं तर त्याच्यामध्ये 6 OH असतात. सॉर्बिटॉल CH2OH असतं, CHOH 4 टाइम्स असतं आणि CH2OH. This is the compound name is sorbitol which has in all 6 OH groups. तर तुम्हाला 1 OH वाले कंपाउंड्स अल्कोहोल फेनॉल, 2 OH वाले अल्कोहोल फेनॉल, 3 OH वाले अल्कोहोल फेनॉल एक्झाम्पल्स माहिती पाहिजे. आणि पुन्हा मी म्हटलं पॉलीहायड्रॉक्सी मध्ये मोर दॅन 3 OH असं आपल्याला म्हणायचंय. आणि मोर दॅन 3 OH जेव्हा आपण म्हणतो तेव्हा एक्झाम्पल तुम्हाला फ्रुक्टोज घेता येतं, ग्लुकोज घेता येतं, सॉर्बिटॉल घेता येतं. त्या पद्धतीने तुम्हाला विचारली माहिती तर लिहिता यायला हवी. त्याच्यानंतर त्यांनी अल्कोहोलचं क्लासिफिकेशन जे दिलेले ते हॅलोजन डेरिव्हेटिव्ह सारखंच दिलेलं आहे. आता हॅलोजन डेरिव्हेटिव्ह मध्ये आपण 2 प्रकारे क्लासिफिकेशन पाहिलेलं होतं. एक sp3 कार्बनला X असताना, sp3 कार्बनला X असताना त्याच्यामध्ये आपण जे क्लासिफिकेशन पाहिलं ते होतं प्रायमरी अल्कोहोल, सेकंडरी अल्कोहोल आणि टर्शियरी अल्कोहोल. sp3 कार्बनला OH असताना आपण प्रायमरी अल्कोहोल CH2OH, सेकंडरी अल्कोहोल CHOH आणि टर्शियरी अल्कोहोल COH त्या पद्धतीने पाहिलेलं आहे. त्याच्यानंतर अलायनिक अल्कोहोल, बेन्झाइनिक अल्कोहोल हे पुढे त्यांनी आपल्याला क्लासेस दिलेले आहेत. म्हणजे इथं तुम्ही हे जे आता क्लासिफिकेशन पाहिलं ते होतं ॲज मोनोहायड्रिक अल्कोहोल्स ऑर फेनॉल्स, डायहायड्रिक अल्कोहोल्स ऑर फेनॉल्स, त्यानंतर ट्रायहायड्रिक अल्कोहोल्स ऑर फेनॉल्स आणि शेवटी मी सांगितलं चौथा प्रकार तो म्हणजे पॉलीहायड्रिक अल्कोहोल्स ऑर फेनॉल्स. त्या पॉलीहायड्रॉक्सी अल्कोहोल्स ऑर फेनॉल्स नंतर त्यांनी आपल्याला जे क्लासिफिकेशन दिलेले आहे ते असं दिले आहे sp3 कार्बनला जेव्हा OH असतो तेव्हा त्या अल्कोहोल्सना आपण ॲलिफॅटिक अल्कोहोल्स म्हणतो. आणि त्याचे ॲलिफॅटिक सॅच्युरेटेड हायड्रोकार्बनचे डेरिव्हेटिव्ह या अल्कोहोलचे आहेत. त्याचे 3 क्लासेस असतात. वन इज प्रायमरी अल्कोहोल, another is secondary alcohol, and next one is tertiary alcohol. जसं आपण अल्काइलमध्ये पाहिलं प्रायमरी मध्ये RCH2OH म्हणजे हा OH कॅरिंग कार्बन दुसऱ्या एकाच कार्बनला जोडलाय या कार्बनला म्हणतात प्रायमरी कार्बन. सेकंडरी मध्ये असं लिहितात RCH
दोन अल्काइल ग्रुप आहेत म्हणून तो सेकंडरी कार्बन आहे. आणि तिसरं टर्शियरी मध्ये R C R R आणि OH. OH कॅरिंग कार्बन हा 3 अल्काइल ग्रुपला जोडलेला आहे म्हणून त्याला म्हणायचं टर्शियरी. मग अल्कोहोल मध्ये प्रायमरी अल्कोहोल, सेकंडरी अल्कोहोल आणि टर्शियरी अल्कोहोल असे प्रकार आपल्याला पाहायला मिळतात sp3 कार्बनला OH असताना. त्याच्यानंतरचे क्लासिफिकेशन त्याने आपल्याला दिलेले आहे ते आहे अलायनिक अल्कोहोल. अलायनिक अल्कोहोल कसं असतं तर OH कॅरिंग कार्बन हा शेजारी डबल बॉन्डने जोडलेल्या कार्बनला जोडलेला असतो. म्हणजे हा OH कॅरिंग कार्बन आहे तो sp3 हायब्रिडाइज आहे. तो कसला आहे sp3 हायब्रिड आहे. पण शेजारचा कार्बन मात्र कसला असतो sp2 हायब्रिडाइज. अशा प्रकारच्या अल्कोहोलला आपण म्हणतो अलायनिक अल्कोहोल. आणि अलायनिक मध्ये परत 3 क्लास असतात. अलायनिक प्रायमरी, अलायनिक सेकंडरी, त्यानंतर अलायनिक टर्शियरी. इथं sp3 कार्बनला OH असताना प्रायमरी, सेकंडरी, टर्शियरी जसं सांगितलं तसं sp3 कार्बनला OH पण तो कार्बन शेजारी sp2 कार्बनला जोडलेला असेल तर या प्रकारच्याला आपण म्हणलो होतो अलायनिक अल्कोहोल्स. आणि ते प्रायमरी, सेकंडरी, टर्शियरी असू शकतात. त्याच्यानंतर त्यांनी क्लास दिलेला आपल्याला बेन्झाइलिक अल्कोहोल्स. बेन्झाइलिक अल्कोहोल्स या बेन्झाइलिक अल्कोहोल्स मध्ये बेन्झीन रिंग असते त्याला जोडून CH2 असतो आणि OH असतो. म्हणजे OH कॅरिंग कार्बन sp3 प्रकारातला असतो. OH कॅरिंग कार्बन sp3 प्रकारातला पण तो शेजारी ज्याला जोडलाय तो कार्बन मात्र कसला आहे sp2 कार्बन आहे पण तो एरोमॅटिक रिंगचा आहे. OH is attached to sp3 carbon and this sp3 carbon is next attached to sp2 carbon of aromatic ring. त्याला म्हटलं जातं बेन्झाइलिक अल्कोहोल्स. या बेन्झाइलिकचे पुन्हा 3 प्रकार आपल्याला पाहायचे ॲज बेन्झाइलिक प्रायमरी, बेन्झाइलिक सेकंडरी आणि बेन्झाइलिक टर्शियरी. तुम्हाला माहिती आहे जेव्हा CH2OH ग्रुप असणार तेव्हा त्याला म्हणायचं प्रायमरी. जेव्हा CHOH ग्रुप असणार तेव्हा त्याला म्हणायचं सेकंडरी. जेव्हा फक्त COH असा ग्रुप असणार तेव्हा त्याला म्हणायचं टर्शियरी. म्हणजे तुम्ही प्रायमरी, सेकंडरी, टर्शियरी हॅलाइड्स कसे ओळखता सिमिलर वे मध्ये इथे ओळखायचं. प्रायमरी अल्कोहोल, सेकंडरी अल्कोहोल, टर्शियरी अल्कोहोल हे sp3 कार्बनला OH असतात. अलायनिक मध्ये परत प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शियरी. म्हणजे इथं CH2OH असताना प्रायमरी, इथं CHOH असताना सेकंडरी, इथं COH असताना टर्शियरी. इथं परत CH2OH असताना प्रायमरी, इथं CHOH असतात म्हणजे इथं एक अजून R किंवा AR जोडला असता तर तो सेकंडरी झाला असता. आणि इथे दोन्हीच्या दोन्ही H जाऊन 2R किंवा 2 AR जोडले असते तर तो टर्शियरी झाला असता. आणि शेवटचा प्रकार दिलेला आहे sp2 कार्बनला जर डायरेक्ट काय जोडला असेल OH तर त्याला म्हणलं जातं विनायलिक अल्कोहोल. त्याला काय म्हणलं जातं विनायलिक अल्कोहोल. फॉर एक्झाम्पल CH2 डबल बॉन्ड CHOH. जसं की विनायलिक हॅलाइड असतं तसे हे विनायलिक अल्कोहोल आहे. त्याला विनाइल अल्कोहोल तरी म्हणतात किंवा इथेनॉल, इथेनॉल किंवा विनाइल अल्कोहोल असं या कंपाऊंडचं नाव असणार आहे. हे सगळं जे मी सांगितलं आजच्या लेक्चर मध्ये ते सगळं आपल्याला पॅरलल असल्याचं दिसेल. कशाला तर पॅरलल टू द हॅलोजन डेरिव्हेटिव्हज. तिथं फक्त X होता, इथं OH आलाय, एवढाच पार्ट वेगळा आहे. पुढे एक पार्ट आहे क्लासिफिकेशन ऑफ इथर्स जो मी आताच सांगितला. इथर मध्ये O ला दोन बाजूला 2 अल्काइल ग्रुप किंवा अराइल ग्रुप जोडलेले असतात. ते दोघं जेव्हा सारखे असतील, O ला जोडलेले दोघं ग्रुप सारखे असतील तेव्हा त्याला म्हणायचं सिंपल किंवा सिमेट्रिकल इथर. आणि O ला जोडलेले दोन्ही ग्रुप जेव्हा वेगवेगळे असतील तेव्हा त्याला म्हणायचं मिक्स्ड किंवा अनसिमेट्रिकल इथर. हे तुम्हाला लक्षातच ठेवायचं आहे. पुढच्या तासाला आपण तिघांचं
नॉमेनक्लेचर पाहणार आहोत. तुम्ही हे व्यवस्थित वाचून घ्या. सोपा पार्ट आहे. डेफिनेशन क्लासिफिकेशन वर एखादा प्रश्न विचारला जाऊ शकतो MCQ टाईप. त्यासाठी तुमची तयारी असायला पाहिजे. या तासामध्ये जेवढा पार्ट झाला तो वाचा. अडचण असेल तर गुगल मीटच्या वेळेस तुम्ही विचारणार आहात. टुडे up till now whatever we have completed is introduction of alcohol, phenol and ether. In that introduction we have seen definitions, then examples, then representation of alcohol and phenol. alcohol ला आपण असं रिप्रेझेंट करतो ROH, phenol ला आपण रिप्रेझेंट करतो AROH आणि ether ला रिप्रेझेंट करतो ROR'. This is alcohol, this is phenol, this is ether. We'll go in details of each of this class in next few lectures. Today we'll stop here.